हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्वजण छान असाल. तुमचं आपल्या या भाग्यवंची व्लॉग्समध्ये स्वागत आहे. मला प्रियाचा कॉल आला आणि ती म्हणाली की आम्ही सर्व येत आहोत. तर प्रिया कोण सांगते पुढे. मग काय, आम्ही त्यांचीच वाट पाहत होतो आणि ते आलेत. तर हे आहेत गणेश दादा आणि ही आहे त्यांची वाईफ प्रिया. यांना तुम्ही आमच्यासोबत मिनी व्लॉग्समध्ये पण पाहिलंच असेल. बऱ्याच वेळा प्रिया आणि मी सोबतच असतो बाहेर वगैरे जाताना किंवा वॉकला. हा शिव त्यांचा मोठा मुलगा, म्हणून म्हटलं चला की आज मी तुमची त्यांच्याशी ओळख करून देते. चहाशिवाय कोणत्याही गप्पा ह्या इम्पॉसिबलच आहे, म्हणून चहा एन्जॉय करूयात. गवती चहा आणि आल्याचा सुगंध असा मस्त दरवळत होता. चहा छान मस्त असा उकळून रेडी झाला. फायनली मस्त असा चहा आला हातात आणि गप्पा आल्या रंगात. तर गणेश दादा हे माझे हजबंड शेखर यांचे कॉलेज फ्रेंड आहेत. त्यांची घट्ट मैत्री आहे. मागच्या 3 वर्षापासून आम्ही अधूनमधून भेटायचो. त्या अगोदर हे राजस्थानमध्ये राहायचे. आता या 3 वर्षापासून ते इथंच पुण्यात शिफ्ट झालेत. आता शेखर आणि गणेश दादा हे एकाच ठिकाणी वर्किंग आहेत, म्हणून आम्ही एकाच सोसायटीत शिफ्ट झालोत. या अगोदर आम्हीसुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये राहायचो. या ठिकाणी शिफ्ट होऊन आम्हालाही 4 महिने झालेत आणि म्हणून प्रियाची आणि माझीही मैत्री घट्ट झाली. आमचे अजून एक फ्रेंड आहे, ते हिंजेवाडीत राहतात आणि तिचंही नाव प्रियंकाच आहे. ती हिंजेवाडीत असल्यामुळे फारशी भेट होत नाही. बायकांच्या गप्पा एकदाच्या चालू झाल्या की संपायचं नावच नाही. प्रियाने जेव्हा कॉल केला तेव्हा मला माहीत नव्हतं की ती माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येणार आहे. मला वाटलं की ती जस्ट सहजच घरी येत आहे. बट शी सरप्राइज्ड मी. गिफ्ट देणं ही फक्त एक गोष्ट नसते, ती प्रेम, जिव्हाळा आणि आठवणींची देवाणघेवाण असते. माझं काल बर्थडे असल्यामुळे प्रियाने हे मला बर्थडे गिफ्ट आणलेलं आहे. हे बघा किती सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. सो नाईस. वरती मी हँग पण करून दाखवते बघा. खूप सुंदर असं बर्थडे गिफ्ट तिने दिलेलं आहे, जे मला पण खूप आवडलं. थँक्यू प्रिया. वेलकम. चहा पिऊन झाला, मस्त गप्पा पण झाल्यात आणि सोबत मुलांची मस्तीही. प्रिया घरी जायला निघाली. त्यांना पाहून तक्षूही घरात थांबेना. आम्हीही तिच्यासोबत निघालो. मग म्हटलं एक इव्हिनिंग वॉक पण होऊन जाईल. मग इव्हिनिंग वॉक पण करून घेतला. त्यानंतर आरूचं चाललं होतं खूप दिवसांपासून की हेअरकट करायची. मग जाऊन मस्त अशी तिची हेअरकट पण करून घेतली. तुम्हाला आरूची हेअरकट कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. आरूची मस्त अशी हेअरकट झाल्यानंतर आम्ही सोसायटीच्याच आठवडी बाजारामध्ये भाजीपाला आणि फ्रूट्स घेण्यासाठी गेलो. खूप मस्त अशी कलरफुल फुलं पाहूनच मन प्रसन्न झालं. बाजारात खूप छान असे फ्रेश फ्रूट्स, भाजीपाला आणि आवळेसुद्धा होते. बाजारात तक्षूची तर मजाच असते. एका स्टॉलवरून गेलो की बनाना घेईल, तो तिथेच खाईल तरच राहील. तर दुसरीकडे काकडी, फणससोबत पायनॅपल पण कट करून घेतलं दादांकडूनच. या पायनॅपलची एक भन्नाट अशी रेसिपी मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. चला तर आता फळे, भाज्या घेऊन झालेली आहेत. सगळ्या गोष्टी घेऊन झाल्यामुळे आता घरी निघालोत आणि या सगळ्या गोष्टींचा ओझा गेला तक्षूच्या बिचाऱ्या सायकलीवर. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या आणि आनंदात राहा. बाय.